भारत माता चौक ते महाल परिसरापर्यंत भाजपनं मोठं शक्ती प्रदर्शन केलं। नागपुरात आम्ही आमचाच रेकॉर्ड यावेळी तोडू असं फडणवीसांनी म्हटलंय। तर इथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला फडणवीसांकडून अभिवादन करण्यात आलेलं आहे। त्यानंतर दुसरे दृश्य आपण पाहतो, ज्यावेळेला फडणवीस स्वतः बाईक रॅलीमध्ये इथे सहभागी झाले होते। मला असं वाटतं जनतेने निर्णय केलाय, जनतेच्या मनात महायुती आहे। महायुती प्रचंड या ठिकाणी जागा घेऊन निवडून येणार आहे। किती जागा जिंकणार आहात? 24 मतदार। का मी तुम्हाला एक सांगतो, माझा अंदाज असा आहे की नागपूरला आमचा मागचा रेकॉर्ड आम्ही तोडू। काल शिवाजी पार्कच्या ऐतिहासिक सभेनंतर आत्मविश्वास वाढला मुंबई काँग्रेसकरांमध्ये। आत्मविश्वास पहिल्या दिवशीपासून आहे। मुंबईकरांवर पूर्ण विश्वास आहे। मुंबईकर महायुतीच्याच पाठीशी आहेत। राज ठाकरे अदानीला बोलल्यावर भाजपला मिरची का झोंबली असा सवाल संदीप देशपांडे यांनी केलेला आहे। तर थेट आपण नागपूरमध्ये जाऊयात। आपले महानगराचे अध्यक्ष माननीय दयाशंकर तिवारी जी, प्रवीण दटके जी, कृपाल तुमाने जी, आशीष देशमुख जी, परिणय फुके जी या ठिकाणी उपस्थित आपले सर्व मान्यवर पदाधिकारी आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधू, शेवटचा दिवस आहे आणि एक अतिभव्य अशा प्रकारचा रोड शो आजच आपण संपन्न केलाय। आणि या रोड शो मध्ये ज्या प्रकारचा प्रतिसाद नागरिकांचा लाभला, मला आता कुठली शंका मनामध्ये नाही। माननीय गडकरी साहेबांच्या नेतृत्वामध्ये नागपूर महानगरपालिका मागचा रेकॉर्ड तोडल्याशिवाय राहणार नाही। या ठिकाणी भाजप सेना युतीचा भगवा हा नागपूरच्या महानगरपालिकेवर लागेल। आणि नागपूरकरांनो, चिंता करू नका, तोच भगवा मुंबईला देखील लागणार आहे। या महाराष्ट्रात सगळीकडे या निवडणुकीमध्ये आपलीच या ठिकाणी जय होणार आहे, आपलाच विजय होणार आहे। नागपूरच्या जनतेला एवढीच अपील करतो, आमचं काम तुम्ही पाहिलेलं आहे, आम्ही केलेला बदलाव तुम्ही पाहिलेला, परिवर्तन तुम्ही पाहिलं आहे। आणि समोरचे कोण आहेत ते फक्त बोलबच्चन आहेत, त्यांनी कधीही विकास केलेला नाही। त्यामुळे सामान्यातल्या सामान्य माणसाचं जीवन बदलण्याकरता, प्रत्येक युवकाला त्या ठिकाणी शिक्षण, आरोग्य आणि रोजगार त्याच्यापर्यंत पोहोचवण्याकरता पुन्हा एकदा महायुतीची सत्ता आणा। येत्या 15 तारखेला वोटिंगला जा। मतदान केंद्रात गेल्यानंतर चेहरा आठवू नका, काळा आहे का गोरा आहे पाहू नका, केसवाला आहे का टकला हे देखील पाहू नका। केवळ काय बघायचंय? कमाल आणि धनुष्यबाण। केवळ कमाल आणि जिथे धनुष्यबाण आहे तिथे धनुष्यबाण। कमळाची आणि धनुष्यबाणाची बटन दाबा। 5 वर्षाकरता विकासाचं सगळं काम तेवढीच विनंती करतो। धन्यवाद। जय हिंद। छत्रपती शिवाजी महाराज की। बोल सियापति रामचंद्र की। पवन सुत हनुमान की। उमापति महादेव की। बोल भाई सब संतन की। भारत माता की। छत्रपती शिवाजी महाराज की। छत्रपती संभाजी महाराज की। पार्वती पते हर हर महादेव। नागपुरात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या ठिकाणी प्रचार रॅली केलेली आहे। नागपुरात महायुतीची सत्ता येणार, आमचाच रेकॉर्ड आम्ही मोडणार असा दावा, असा विश्वास या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलेला आहे। त्याचबरोबर 29 महापालिकांमध्ये
जवळपास 28 ठिकाणी महायुतीचा महापौर असणार असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे. तर 15 तारखेला कमळ आणि धनुष्यबाणाचं बटण दाबा असं आवाहन या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं. तर मुंबई पालिकेतही आपलाच विजय होणार असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. विरोधक विकास करत नाहीत, फक्त बोलबच्चनगिरी करतात असं देखील फडणवीसांनी म्हटलं. तर मुंबई महापालिकेतही आपलाच विजय होणार असा दावा त्यांनी केलाय. तर नागपुरातली थेट दृश्य आपण या ठिकाणी पाहतो. याआधी बाईक रॅलीमध्ये मुख्यमंत्री सहभागी झाले होते आणि आता